नमस्कार मित्रांनो, आज आपण इव्हेंट हँडलिंग बघणार आहोत. इव्हेंट हँडलिंग काय असते, कशी यूज करतात. इव्हेंट हँडलिंग जस्ट लाईक HTML डॉम इव्हेंट्स. HTML डॉम मध्ये इव्हेंट जे असतात तसेच असतात React मध्ये पण. आणि React हॅज अ वन इन इव्हेंट हँडलिंग सिस्टम. Reactची त्यांचीच एक इव्हेंट हँडलिंग सिस्टम वेगळी काढलेली आहे. आपल्या डॉम सारखीच आहे, तर थोडी वेगळी आहे. जसं की क्लिकिंग अ बटन नाही का, सबमिट सबमिट करा फॉर्म, सबमिट होणार, ओव्हरिंग केलं ओव्हर होणार. आणि जसे काही की पॉईंट येतं ते रिॲक्ट इव्हेंट आहे का, रिॲक्ट इव्हेंट नेम आर रिटर्न इन कॅमल केस. ओके, कॅमल केस मध्ये त्याचे असतात इव्हेंट. आणि पास इव्हेंट हँडल ॲज अ फंक्शन इन्स्टंट ऑफ स्ट्रिंग. आपण बघूया पहिलं इव्हेंट कसे यायचे वगैरे नाही का, कसे रन करायचे. पहिले जर आपल्याला इथं आपण एक फंक्शन बनवून आहे का, कॉन्स्ट एरो फंक्शन म्हणून आपण याच्या पुढे करते असं घ्यायचं. आणि आपण बटनावर क्लिक केल्यावर अलर्ट देऊ नाही का, अलर्ट एक असं प्रॉम्प्ट इन अलर्ट. अलर्ट मध्ये आपण बटन क्लिक लिहू, बटन क्लिक. त्यानंतर आपण मग बटनाला इव्हेंट लावू, बटन क्लिक पहिलं क्लिक बटन. ओके, त्यानंतर आपल्याला इथं ऑन क्लिक यावं लागेल. जसं इथं म्हणून म्हटलं ऑन क्लिक आपल्या इथं कॅमल केस मध्ये लिहायचं ऑन क्लिक. ओके, असं मग याच्यामध्ये आपण हे हँडल क्लिक फंक्शन पास करू. पास केल्यानंतर सेव्ह करू, बघू ट्राय करू होते. बटन आलेलं आहे, याच्यावर क्लिक केलं की आपल्याला अलर्ट येईल, म्हणजे इव्हेंट एक्झिक्यूट होईल. इव्हेंट रन होईल. बघितलं बटन क्लिक आले का, ओके केलं जाईल नाही का. आणि दुसरा पॉईंट म्हणजे आपल्याला याच्यात काही पॅरामीटर पाठवायचे असले आर्ग्युमेंट, तर ते कसे पाठवायचे ते बघू आपण. याच्यामध्ये पहिले आपण नाव पाठवू नाही का, याच्यामध्ये मग आर्ग्युमेंट लिहायचं नेम. आणि इथं अलर्ट मध्ये आपण टिल साइन घ्यायचं. टिल साइन इथं वनच्या शेजारी असतं नाही का, ते आपल्याला टिल साइन येतं. मग आपल्याला याच्यात हॅलो लिहायचं, हॅलो आपण कॉमा डॉलर साइन कर्ली ब्रेसेस आणि नेम पास करू आपण ते नाही का, अलर्ट मध्ये आपला नेम. ओके, आणि इथं आपण याच्यात काय करायचं होतं, चेंजेस ऑन क्लिक राहून द्यायचं. याच्यात आपल्याला इव्हेंट लावून द्यायचं नाही का, ब्रासेस आणि हे काय म्हणतो ना, एरो फंक्शन. ओके, याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट पास करू, जसं की अनिल पास करू नाही, आणि सेव्ह करून काय होतं बघू. सेव्ह रिफ्रेश करतो, ते बघू शकतो. आणि हॅलो अनिल आलेलं आहे. हे असं असतं आर्ग्युमेंट पास करायचं. आणि तुम्हाला एक कोणते कोणते इव्हेंट असतात नाही का, ऑन क्लिक असते, सबमिट असते, कोणकोणते असतात, कोणते माउस व्ह्यूवर असते ते दाखवतं. इथे कॉमन इव्हेंट इन रिॲक्ट नाही का, हिअर आर सम कॉमन यूज इन इव्हेंट इन रिॲक्ट. माउस इव्हेंटला आहे ऑन क्लिक आहे, परत ऑन डबल क्लिक आहे, माउस ऑन माउस इव्हेंट आहे, ऑन माउस लिव्ह आहे. कीबोर्डचे इव्हेंट आहेत ऑन की डाऊन, ऑन की प्रेस आणि ऑन की अप. ओके, आणि फ्रॉमचे इव्हेंट आहेत ऑन चेंज, ऑन सबमिट. आणि फोकस इव्हेंट
ऑन फोकस, ऑन ब्लर हे काही इव्हेंट असतात. आणि एक लक्षात ठेवा आपलं हेच कॅमल केस मध्येच इव्हेंट लिहायचे नाही तर मग ते जावास्क्रिप्ट मध्ये नाही का इथं आपण स्मॉल सिरीज लागा ओके एरर हे काय म्हणते अननोन प्रॉपर्टी ऑन क्लिक फाउंड यूज ऑन क्लिक इंस्टेड त्याच्यामुळे आपल्याला कॅपिटल सी द्यावं लागेल म्हणजे कॅमल केस मध्ये मग ते चल ओके तेव्हा आपला इव्हेंट हँडलिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद